25 जणांनी लाकडाने व कुऱ्हाड्याने केली मारहाण. अक्कलकोट येथील घटना. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आज दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी 11 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी येऊन अज्ञात कारणावरून 20 ते 25 जणांनी मिळून लाकडांनी, कुऱ्हाड्याने व लाथाबुक्क्या मारत मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत सुलताना इरफान शेख वय वर्ष 19, तंजिला बाबू शेख वय वर्ष 16, बाबू इलाही शेख वय वर्ष 60 सर्व राहणार खासबाग, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. 11 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी येऊन अज्ञात कारणावरून धर्मा गुंजले, दीपक चव्हाण, सुभाष हरवाळकर इतर 20 ते 25 जणांनी मिळून लाकडाने, कुऱ्हाड आणि लाथाबुक्क्याने मारहाण केल्याने सुलताना शेख यांच्या डोक्याला जखम, हातात जखम व सर्व अंगास मुक्का मार लागला आहे. तर तंजिला बाबू शेख यास डोकी जत व सर्व अंगास मुक्का मार लागला आहे आणि बाबू इलाही शेख यांना सर्व अंगास मुक्का मार लागल्याने उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी तिघे स्वतः दाखल झाले आहेत. सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी झाली आहे. बोलो. बिस्मिल्लाह बाबू शेख घर में 30-40 जना मिलकर मारे को और धर्मा और दीपक और कई के वास्ते मारहाण की तुम? अजी ये देखो थुकई गते कौन थुकई की क्या है कि वो हमारे बच्चे को आए और मैं काम को जाने बर उतने जना मार को घर में जा बहू बेटी को मारने करते क्या कुराड़ा ले वो ले ये ले मारते बंडे मारने लगे और हमारे मर्द के दाता सुधा पड़े. कई के वास्ते मतलब कई के वास्ते मारहाण क्या थुकई गते कौन थुकई की क्या है? कहाँ पर थुके लेके? वो कई का क्या है कि कौन करेंगे क्या है कि हमारे छोरे पर आई उनको क्या देखे नहीं उन्होंने क्या नहीं डायरेक्ट उठते जना 30-40 जना घुसते हैं तो. कितने बजे हुआ ये? 11 बजे. हाँ 11 बजे हुए मैं काम को गई थी. काम पर आए जब से हमारे बहू के पेट पर लाता वो सब मारने लगे तो भी छोड़ने लगे नहीं, छुड़ाने लगे तो भी छोड़ने लगे नहीं. कितने लोग थे अंदर? 40 जना. नामा मालूम नहीं, 4-5 हमारे बेटे को मालूम नहीं नामा. अभी कौन कौन जख्मी है यहाँ पर? किसको किसको मार लगा? अब मेरे मर्द को एक बेटे की एक बहू को और बेटी को 4 जना को मारे.